हिरण्याचा गृहप्रवेश झाला आणि तिला आकाशच्या रूममध्ये घेऊन जाण्यात आले. ती आपला नवरा आकाशची वाट बघत रूममध्ये बसलीच होती की आकाशची बहीण रूममध्ये येत हिरण्याला बोलली, "वहिनी, तुम्ही झोपून घ्या. दादाला अर्जंट काम आले आहे आणि तो थोड्या दिवसांसाठी कामानिमित्त बेंगलोरला गेला आहे." "ठीक आहे," म्हणत हिरण्या लग्नाच्या पहिल्या रात्री एकटीच झोपते. सकाळी जेव्हा ती सगळ्यांसाठी पहिल्यांदा गोड काहीतरी बनवत असते तेव्हाच किचनमध्ये चक्कर येऊन खाली पडते. तिची सासू नणंद घाबरतात आणि पटकन डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर हिरण्याचा चेकअप करतात आणि काही टेस्ट पण करतात. त्यात खूप मोठा धक्कादायक खुलासा होतो. हिरण्या ही 4 महिन्यांची गरोदर असल्याचं समजतं. जी मुलगी इतकी साधीभोळी होती, जी कॉलेजमध्ये पण कधीच कोणत्याच मुलासोबत साधं बोलायची सुद्धा नाही, कुणाला अंगाला साधं हातही लावू द्यायची नाही, ती गरोदर कशी, आणि तेही 4 महिन्यांची. कुणालाच ह्या गोष्टीवर विश्वास पटत नव्हता. आकाश तर कामानिमित्त बाहेर गेला होता, पण त्याची आई ही गोष्ट अजिबात सहन करत नाही आणि लगेच हिरण्याच्या वडिलांना म्हणजेच पुरुषोत्तम पाटील यांना फोन करते आणि तुमच्या मुलीला तुमच्या घरी परत घेऊन जा असं सांगते. हिरण्याचे वडील हे खूप श्रीमंत होते. स्वतःचे असे त्यांचे 10 हॉटेल्स होते, तेही 5 स्टार. त्यांनी आपली मुलगी हिरण्याचं लग्न आकाश या मोठ्या बिझनेसमॅनसोबत करून दिलं होतं. पण जेव्हा आकाशच्या आईचा असा फोन आला तेव्हा ते घाईतच आकाशच्या घरी गेले. आपली मुलगी 4 महिन्यांची गरोदर असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तेही आपल्या मुलीला चांगल्या प्रकारे ओळखत होते. तीही तिच्या बाबांना तेच म्हटली की बाबा, मला काहीच माहिती नाही की मी गरोदर कशी झाले. मला तर कोणी पुरुषाने हातही लावला नाही. तिचे बाबा लगेच म्हणतात, तुझ्यात आणि आकाशमध्ये लग्नाच्या आधी असे काही घडले आहे का? बाबा, आजपर्यंत माझ्यात आणि आकाशमध्ये काहीच झालं नाही. त्याला तर मी आवडतही नाही, तरी त्यानं माझ्यासोबत लग्न केलं. फक्त आईनं लिहून ठेवलेल्या त्या डायरीसाठी लग्न केलं. डायरीचं नाव ऐकताच पुरुषोत्तम पाटील तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, तू माझी मुलगी आहे म्हणून तुझं लग्न झालं होतं, पण तू तर लग्नात दुसऱ्या कुणाचं बाळ पोटात घेऊन फिरत होतीस. चिडून ते डॉक्टरांना सांगतात की या मुलीची किरटिंग करून टाका, आम्हाला हे बाळ नको आहे. पण डॉक्टर किरटिंग करायला साफ नकार देतात. 4 महिन्यांच्या वरती दिवस भरले आहेत, आता किरटिंग करता येणार नाही. डॉक्टरांच्या बोलण्यानंतर हिरण्याच्या वडिलांना अजून टेन्शन येतं. आता काय करायचं? जी कधी तरुण मुलांकडे नजर वर करून बघतही नाही, ती माझी मुलगी असं कधी करू शकणार नाही असा त्यांचा विचार होता. त्यांना या गोष्टीवर विश्वासच पटत नव्हता. म्हणून त्यांनी हिरण्याला आपल्यासोबत घेतलं आणि परत चांगल्या डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिचा चेकअप केला आणि तेच सांगितलं की तुमची मुलगी 4 महिन्यांची गरोदर आहे. आता मात्र पुरुषोत्तम पाटील खूपच चिडले आणि आपल्या मुलीच्या गालात देत ते तिला म्हणाले, कुणाचं पाप आहे हे? तुझ्या सासूने मला सांगितलं की तुझा नवरा तर कालच बिझनेससाठी काही दिवसांसाठी बाहेर गेलाय. म्हणजे तुमच्यात तर काही झालं नाही, तर या बाळाचा बाप कोण? हिरण्याला मात्र आपल्यासोबत काय चालू आहे तेच समजेना. ती सुद्धा खूप आठवायचा प्रयत्न करत होती, पण तिला काहीच आठवत नव्हतं. तिचं तर आत्ताच लग्न झालं. आता आकाश आणि त्याची फॅमिली माझ्या मुलीला सोडून देतील, माझ्यासोबत पार्टनरशिप तोडतील, म्हणून ते खूप टेन्शनमध्ये जातात आणि हिरण्याला बोलतात, तुझी आई मेली तेव्हा तूही तिच्यासोबत मरून जायचं ना. असे दिवस मला पाहायला तरी भेटले नसते. कुठे तोंड काळं केलंस तू? मला कुणाला तोंड दाखवायला ही जागा ठेवली नाहीस. तुझ्या पोटातल्या मुलाचा बाप कोण हेही तुला माहिती नाही. आता काय करायचं? आता आकाश तुला तुझ्या पोटातल्या बाळासहित स्वीकारेल का? पुरुषोत्तम पाटील आपल्या मुलीला खूप ऐकवत होते. ती मान खाली घालून त्यांचं बोलणं ऐकून घेत होती, कारण तिच्यासोबत कधी आणि केव्हा कुठे काय घडलं हे तिला काहीच आठवत नव्हतं. बाबा, मी तशी मुलगी नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. मला खरंच काहीच आठवत नाही. ती वारंवार इतकंच बोलत होती.
पुरुषोत्तम पाटील आपल्या मुलीला घेऊन आपल्या घरी परत आले. ती 6 वर्षांची होती तेव्हा तिची आई तिला सोडून गेली होती. कारण पुरुषोत्तम पाटील यांनी हिरण्या 6 वर्षांची असताना सुमनसोबत दुसरं लग्न करून तिला घरात आणलं होतं. आणि हा धक्का हिरण्याची आई सहन करू शकली नाही. ती आपल्या नवऱ्यासोबत आपल्या सवतीला बघू शकली नाही आणि म्हणूनच या धक्क्यानं ती आपल्या 6 वर्षाच्या मुलीला हिरण्याला सोडून देवाघरी गेली. सुमन आता हिरण्याची सावत्र आई बनली होती. 1 वर्षाच्या आत सुमनने सुद्धा एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव तिनं नव्या ठेवलं. सुमनने कधीच हिरण्याला सख्ख्या आईसारखं प्रेम दिलं नव्हतं. सुमन नेहमीच पुरुषोत्तम पाटलांचे कान भरायची. हिरण्याला त्यांच्याकडून बोलणे बसवायची आणि त्या टेन्शनमध्येच हिरण्या नेहमीच जास्त जेवण करायची, गोड जास्त खायची आणि यामुळे ती वयाच्या 18व्या वर्षीही 25 वर्षांची असल्यासारखी दिसायची. दिसायला ती फारच सुंदर होती, पण तब्येतीमुळे ती जास्त वयाची वाटायची. आणि म्हणूनच पुरुषोत्तम पाटील यांनी आपल्या ओळखीतल्या मित्राच्या मुलासोबत तिचं लग्न ठरवलं, जो की खूप श्रीमंत होता. पण आकाशने जेव्हा हिरण्याला बघितलं तेव्हा त्यानं लग्नाला साफ नकार दिला. पण आकाशच्या वडिलांनी आकाशला काहीतरी हळुवारपणे सांगितलं आणि फक्त एका डायरीसाठी आकाशने हिरण्यासोबत लग्न करायला होकार दिला. आणि मोठ्या धूमधडाक्यात तिचं लग्नही पुरुषोत्तम पाटील यांनी करून दिलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्यासमोर आपली मुलगी 4 महिन्यांची गरोदर असल्याची बातमी समोर आली आणि रागातच ते तिला आपल्या घरी घेऊन आले. मुलीलाही काहीच आठवत नव्हतं, म्हणून पुरुषोत्तम पाटील यांनी आपल्या घरातील CCTV कॅमेरे चेक केले, तेही गेल्या 6 महिन्यांपासूनचे. आणि त्यांच्यासमोर अजून एक मोठे रहस्य उलगडले. पण त्यांनी ते रहस्य गुपित ठेवले. कदाचित एक बाप म्हणून त्यांनी विचार केला नाही, एक बिझनेसमॅन म्हणून त्यांनी या गोष्टीकडे बघितलं. आकाश काही दिवसांनी जेव्हा घरी आला तेव्हा हिरण्याबद्दल त्याला ऐकायला मिळालं. तो खूप चिडला आणि मला या मुलीसोबत घटस्फोट घ्यायचा आहे म्हणू लागला. पण त्याच्या वडिलांनी परत एकदा त्याला तिच्या पोटातल्या बाळासहित स्वीकारायला सांगितलं. कारण पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून त्यांच्या बिझनेससाठी महत्त्वाची डायरी, जी की हिरण्याच्या आईनं लिहून ठेवली होती, ती मिळणार होती. आणि म्हणूनच मोठ्या मजबुरीनं आकाश हिरण्याला घेण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. आकाश मनातून खूपच उदास होता. जेव्हा तो घरात आला तेव्हा पुरुषोत्तम पाटीलने त्याची माफी मागितली. माझी मुलगी अशी नाही, तुम्ही तिला स्वीकारा असं म्हणू लागला. पण यावेळी आकाशनं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिच्याकडे जात तो तिला म्हणाला, कुणाचं पाप आहे हे? मी तर साधा तुला हातही लावला नाही, कारण मला तर तू अजिबातही आवडत नाहीस. स्वतःला एकदा तू कधी आरशात बघितलं आहेस का? तिचा अपमान करत तिला तो काहीही बोलू लागला. माझ्या वडिलांसाठी मी तुला स्वीकारायला तयार आहे असंही बोलू लागला. माझ्याकडून तू प्रेमाची अपेक्षा करायची नाही असंही तो तिला बोलला. आता मात्र हिरण्या आई होणार होती. तिच्यातलं मातृत्व जागं झालं आणि तिनं आकाशसोबत जाण्यास साफ नकार दिला. बाबा, मला आकाशसोबत त्याच्या घरी जायचं नाही. माझ्या आईनं लिहिलेली डायरी आता मी कुणालाच देणार नाही. माझं आयुष्य आणि माझ्या बाळाचं आयुष्य हे मी स्वतः लिहिणार, म्हणत ती आपल्या रूममध्ये निघून गेली. सुमनला आकाश खूप आवडला होता. हा मुलगा जर माझ्या नवव्याचा नवरा झाला तर माझी नवव्या ही त्याच्यासोबत किती खुश राहील. तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्लॅन सुरू झाले होते. म्हणून तिनं हिरण्याबद्दल पुरुषोत्तम पाटलांचे कान भरण्यास सुरुवात केली. आता तर पुरुषोत्तम पाटीलसुद्धा हिरण्याला नेहमीच अपमानित करत असे. आकाशला हिरण्याची बहीण नव्या आवडायलाच लागली होती. पण आकाश आणि हिरण्याचा अजून घटस्फोट झाला नव्हता. मी तुमच्या नव्यासोबत लग्न करेन, पण मला ती डायरी हवी असा आग्रह परत आकाश पुरुषोत्तम पाटलांकडे करतो. आकाशचा प्रस्ताव पुरुषोत्तम पाटील यांना आवडला होता. पण घरात 9 महिन्यांची गरोदर मोठी मुलगी असल्यानं त्यांना निर्णय घेणं शक्य नव्हतं. तेही खूप मोठं रहस्य आपल्या हृदयात दडवून बसले होते, कारण काही गोष्टींचा फायदा त्यांचाच होता. हिरण्याला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या.
पुरुषोत्तम पाटील यांनी तिला दवाखान्यात नेलं. 2 जुळ्या मुलांना हिरण्यानं जन्म दिला. तिनं आपल्या छातीचं दूध त्यांना पाजलं. 1 मुलगा आणि 1 मुलगी तुम्हाला झाली आहे असं नर्सने हिरण्याला सांगितलं. आपल्या दोन्ही मुलांना बघून हिरण्या खूपच खुश झाली. आजपर्यंत ती कधीच इतकी आनंदी नव्हती. इतका आनंद तिला आपल्या दोन्ही मुलांना बघून झाला. पण तितक्यातच भुलीमुळे तिचे डोळे बंद झाले. डोळे उघडले तेव्हा तिच्याकडे फक्त एकच मुलगी होती. तिचा मुलगा चोरीला गेला असं तिला सांगण्यात आलं. ती खूपच दुःखी झाली. आपल्या मुलाचा तिनं सगळीकडे शोध घेतला, पण तिला मुलगा मिळाला नाही. पुरुषोत्तम पाटील यांनी हिरण्याला तिच्या मावशीकडे काही दिवसांसाठी पाठवून दिलं. पण हिरण्या आपल्या मुलीसह तिथे रमली गेली, म्हणून काही वर्ष ती तिकडेच राहिली. मुलगी 5 वर्षांची झाली होती, जिला ती लाडानं पिहू म्हणायची. हिरण्या जेव्हा जेव्हा आपल्या पिहूला आपल्या डोळ्यांसमोर बघायची तेव्हा तेव्हा तिला तिच्या त्या चोरी गेलेल्या मुलाची खूपच आठवण यायची. पिहू आता 5 वर्षांची झाली होती, म्हणून ती आपल्या आईकडे आपल्या पप्पांबद्दल विचारायची. पण हिरण्याला काहीच माहिती नव्हतं की माझ्या मुलीचा बाप नक्की कोण आहे. माझ्यासोबत असं वाईट कृत्य कोणी केलं असेल ती विचार करत होतीच. तितक्यात पुरुषोत्तम पाटील म्हणजेच तिच्या वडिलांचा फोन तिला येतो आणि तिला घरी तातडीनं बोलवण्यात येतं. या 5 वर्षात ती खूप बदलली होती. ती जरी 24 वर्षांची होती तरी ती फक्त आता 18 ते 19 वर्षांची सुंदर मुलगी दिसत होती. तिनं स्वतःचे हॉटेल सुरू केले होते. तिच्या हाताला खूपच चव होती. आपल्या आईच्या डायरीचा उपयोग करून तिनं आपलं खूप नाव कमावलं होतं. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तिचे रेस्टॉरंट आणि हॉटेल्स होते. तिच्या हॉटेलच्या रेसिपी या खूपच डिफरंट आणि चवीनं वेगळ्या होत्या, ज्या लोकांच्या मनात बसत होत्या. आज ती स्वतःच्या पायावर उभी होती. आपल्या मुलीचे आई आणि बाप तीच होती. वडिलांचा फोन आल्यावर तिनं आपल्या पिहूला सोबत घेतलं आणि परत एकदा त्या शहरात गेली, जिथं गेल्याबरोबर तिची पहिली भेट ही आपल्या नवरा आकाश सोबत झाली. आकाशनं तर हिरण्याला ओळखलंच नाही. तिच्याकडे बघून तो तर तिच्या प्रेमातच पडला. इतकी सुंदर मुलगी मी आजपर्यंत कधीच बघितली नाही असं तो मनोमन बोलला. आणि लगेचच आपली ओळख करून देण्यासाठी तो हिरण्याजवळ गेला. आकाशला आपल्या समोर बघून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या, पण तिनं त्याला बघून न बघितल्यासारखं केलं. त्यानं तर पिहूला बघून लगेचच आपला मैत्रीचा हात पुढे करत तिच्यासमोर पकडला. तुम्ही दोघी बहिणी आहात का म्हणून त्यानं हसतच विचारलं. तेव्हा पिहू हसूनच त्याला म्हणाली, ही तर माझी मम्मा आहे. त्याला समोर बघून अनोळखी व्यक्तीसोबत आपण बोलत नाही, म्हणून हिरण्या आपल्या मुलीला घेऊन आपल्या वडिलांच्या घरी गेली. तिथं गेल्याबरोबर पुरुषोत्तम पाटील आणि त्यांची बायको सुमन यांनी लगेचच तलाकचे कागद तिच्यासमोर पकडले. आकाशाने नवव्याचं लग्न करायचं होतं, म्हणून अगोदर हिरण्यासोबत त्याचा तलाक होणे महत्त्वाचे होते. आपल्या समोरचे कागद वाचून तिनं कसलाही विचार न करता त्याच्यावर लगेचच आपल्या सह्या केल्या. सुमनला तर खूपच आनंद झाला. तितक्यातच पुरुषोत्तम पाटील तिला म्हणाले, असं समज आता तू एकटीच आहे. तुझा घटस्फोट आकाशसोबत झालेला आहे. तेव्हा हिरण्या हसूनच त्यांना म्हणाली, बाबा तशीही मी माझी आई गेल्यापासून एकटीच आहे. हो, पण आता मला जगण्याची एक उमेद मिळाली आहे. माझी मुलगी पिहू. तेव्हा पुरुषोत्तम पाटील तिला म्हणतात, ठीक आहे, पण मला आता तुझ्या आईच्या त्या डायरीची गरज आहे, कारण मला 9व्याचं लग्न आकाशसोबत लावून द्यायचं आहे आणि त्यांची हीच डिमांड आहे. तेव्हा हिरण्या हसूनच आपल्या बाबांना डायरी देण्यास नकार देते आणि म्हणते, त्यात माझ्या आईच्या आठवणी, माझ्या आईच्या रेसिपीज, माझ्या आईचं सगळं काही आहे आणि आता ते फक्त माझं आहे. त्याच्यावर फक्त माझाच हक्क आहे. मी ती डायरी कधीच कुणाला देऊ शकत नाही. पुरुषोत्तम पाटील तिच्यावर चिडतात आणि तिला म्हणतात, तू तर लग्ना अगोदरच तोंड काळं करून घेतलं आहे. आता तरी मला मान वरती करून जगू दे.
माझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न करायचं आहे. लग्नात अडथळा आणू नकोस. तेव्हा हिरण्या त्यांना बोलते, बाबा, तुमच्या मुलीच्या लग्नात माझा कसलाही अडथळा नसेल. मी तर इथे तुमच्यामुळेच आले आहे. पण इथे येण्यामागचं माझं दुसरंही एक उद्देश आहे. तो म्हणजे माझा चोरी गेलेला मुलगा. आता मात्र पुरुषोत्तम पाटील हे जरा गोंधळतात. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. बोलताना ते जरा अडकलेच. जुन्या झालेल्या गोष्टी आता का परत उकरून काढत आहेस, असं आपल्या मुलीला ते बोलू लागले. तेव्हा हिरण्या बोलली, बाबा, जशी माझी मुलगी माझ्यासाठी प्रिय आहे तसा माझा मुलगाही माझ्यासाठी तितकाच प्रिय आहे. हो, माझ्यासोबत हे वाईट कृत्य कोणी केलं मला माहिती नाही. मी कशी प्रेग्नेंट झाले मला काहीच माहिती नाही. पण आज मी त्या मुलाची आई आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. आता हे सत्य जाणून घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही, असे बोलतच ती घरातून बाहेर पडली. आता मात्र पुरुषोत्तम पाटील चांगलेच टेन्शनमध्ये दिसत होते. हिरण्यामध्ये झालेला बदल बघून त्यांना जुन्या गोष्टी आठवू लागल्या होत्या. जर हे सत्य बाहेर पडले तर इतक्या दिवसापासूनचा केलेला प्लॅन आपला फेल जाणार, आपली प्रगती थांबणार, ते विचार करत होते. इकडे जेव्हा हिरण्या घरातून बाहेर पडली आणि आपल्या कारमध्ये बसली तेव्हा तिला एक वेगळीच फिलिंग आली. जणू तिचा मुलगा तिला बोलवत आहे आणि तो तिच्या आसपासच आहे. तिची नजर आपल्यासमोर चालणाऱ्या त्या कारवर पडली आणि तिनं ड्रायव्हरला त्या गाडीचा पाठलाग करायला लावला. आता ती गाडी एका मोठ्या वेड्यांच्या हॉस्पिटलजवळ जाऊन थांबली आणि त्यातून एक 5 वर्षांचा मुलगा एका आजीसोबत गाडीतून खाली उतरला. त्या मुलाकडे आणि त्या बाईकडे बघून हिरण्या क्षणभर स्तब्ध झाली. हे काय चालू आहे तिला समजेनासे झाले. कारण त्या बाईच्या हातात ज्या मुलाचा हात होता तो अगदी पिहूसारखा दिसत होता. आता हिरण्या समजून चुकली की तो मुलगा माझाच आहे, पण ते इथं वेड्यांच्या हॉस्पिटलजवळ काय करत आहे. म्हणून तिनं त्यांचा पाठलाग केला. समोर जे बघितलं तिला धक्का बसला. कारण समोर तिच्या बालपणाचा मित्र महेश होता, जो की आज वेडा आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं डॉक्टर त्याच्या आईला सांगत होते. त्याला बरं व्हायला कित्येक वर्ष जातील हे पण डॉक्टर सांगत होते. तो 5 वर्षांचा मुलगा त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचा हात पकडून, बाबा बघा मी तुम्हाला काय आणलंय, असं म्हणत होता. आता मात्र हिरण्या विचार करू लागली, महेश आणि इथे तोही असा. तितक्यात त्याच्या आईला फोन आला आणि ती बोलली, हो पुरुषोत्तम पाटील बोला. आपल्या बाबांचं नाव ऐकून तर हिरण्याचं विचारचक्र जोराने सुरू झालं. कुठंतरी पाणी मुरत आहे, मला काहीतरी आठवत नाही. ती खूप विचार करते आणि डायरेक्ट आपली मुलगी पिहूला घेऊन ती महेशकडे जाते. महेशची आई तर हिरण्याला बघून जरा शांतच बसते. पण हिरण्या आज आपल्या प्रश्नाचे उत्तर महेशच्या आईकडे मागू लागते. आधी तर त्याची आई, तू कोण, मी ओळखत नाही तुला, असे बोलते. पण जेव्हा हिरण्या तुम्ही एक आई आहात, मला माझ्या मुलापासून असं दूर करू नका असं म्हणते आणि मनावर दगड ठेवून महेशची आई आपल्या मुलासोबत त्या दिवशी काय घडले ते सांगायला सुरू करते. महेश हा मोठमोठ्या शहरात वेगवेगळ्या जगात खूप मोठमोठे हॉटेल्स चालवतो. आमच्याकडे सगळं काही भरभरून आहे. महेशसाठी काही वर्षांपूर्वी तुझ्या बहिणीचे स्थळ आले होते, पण तुझे लग्न तेव्हा आकाशसोबत नुकतेच जमले होते. माझ्या मुलाची तू वर्गमैत्रीण होती. त्याने शाळेत कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्यावर खरं प्रेम केले होते, पण त्यानं तुला बोलण्याची कधीच हिंमत केली नाही. पण त्या दिवशी तुला झाडांना पाणी टाकताना त्यानं बघितलं आणि त्याच दिवशी तू समजून त्यानं नव्यासोबत लग्न करायला होकार दिला. ही गोष्ट त्याला घरी आल्यावर समजली आणि त्यानं मला लगेचच फोन करून नकार देण्यास सांगितला आणि मी फोन केलासुद्धा. पण तुझी सावत्र आईनं तो फोन उचलला. मी सरळच बोलले की माझ्या मुलाला तुमची मोठी मुलगी हिरण्या पसंत आहे, नव्या नाही. तेव्हा सुमन बोलली की तिचे लग्न तर आधीच ठरले आहे आणि तरी ती तुमच्या मुलाला लग्नास होकार देणार असेल
तर तुमच्या महेशला आमच्या परत घरी पाठवा. दोघंही बोलतील आणि नंतर मग आपण काय करायचं ते ठरवू. पण त्याच दिवसापासून माझ्या महेशचे आयुष्य पूर्ण बदलले. खरं तर त्याच्यासोबत षडयंत्र रचले गेले. त्या दिवशी घरात कुणीच नव्हते, नव्या व तू सोडून. तुझ्या आईनं नव्याला सांगितलं की हे झोपेचं औषध काहीतरी बहाणा करून हिरण्याला पाज व हे 2 ग्लासमधील ड्रिंक तुम्ही दोघांनी घ्या. सुमन तुझ्या बहिणीला बोलली की लक्षात राहू दे हं, नव्या हा मुलगा हातातून जाता कामा नये. जर तुझं याच्यासोबत लग्न झालं तर तू हिरण्यापेक्षाही मोठ्या घरात लग्न करून जाणार. पण देवाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. सुमन सगळं सांगून गेली तर खरी, पण जेव्हा महेश घरी आला तेव्हा तिनं त्या ग्लासपैकी एक ड्रिंक त्याला, एक तुला आणि एक तिनं घेतली. तिने जी ड्रिंक घेतली ती झोपेची होती म्हणून काही क्षणात ती झोपी गेली. पण तू आणि माझ्या महेशनं जी ड्रिंक घेतली त्यामुळे तुम्हाला एका प्रकारची नशात चढली. त्यानं तुला त्या दिवशी लग्नासाठी विचारलं. तुला त्यानं प्रपोज केलं. इतकं प्रेम बघून तू रडू लागली आणि मग काय, तू सुद्धा त्याला हक केलंस. तुम्ही दोघं पण शुद्धीत नव्हते. त्याचे तर तुझ्यावर खूपच प्रेम होते, पण तुझे लग्न दुसरीकडे जमले होते. तरी पण तू त्याचं तुझ्याबद्दलचं ते प्रेम बघून त्याला होकार दिलास आणि त्या दिवशी तुमच्यात ते सगळंच झालं जे एक नवरा बायकोमध्ये होत असतं. तू तर तशीच झोपी गेली. पण माझा मुलगा खूपच आनंदात गाडी चालवून घरी येत होता. त्याने तर मला फोन करून सगळं काही सांगितलं. पण काही क्षणातच त्याचा आवाज बंद झाला, कारण त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो कोमात गेला. सांगता सांगता महेशची आई शांत झाली. हिरण्याचे डोळे पाण्यानं भरले. पण मग तुम्ही आवाज का उठवला नाही? माझा मुलगा तुमच्यापर्यंत कसा पोहोचला? तिने हळू आवाजातच महेशच्या आईला विचारलं. तेव्हा त्या परत बोलू लागल्या. माझा मुलगा 4 महिने झालेत तरी शुद्धीवर आला नव्हता. मी त्याच टेन्शनमध्ये होते की तुझ्या वडिलांचा मला फोन आला आणि त्यांनी तू माझ्या मुलांची आई होणार असे सांगितलं आणि तुमची दोघांची त्या रात्रीची सगळी काही रेकॉर्डिंग पण मला त्यांनी पाठवली. आधी तर मला खूप आनंद झाला, पण पुढे ते जे काही बोलले ते ऐकून खूप दुःख. आता हिरण्याने हाताच्या मुठी आवळल्या. आपल्या वडिलांबद्दल तिच्या मनात खूप राग आला होता. आपल्या आईनं हे सगळं घडवून आणलं याबद्दल तिला तिच्या आईचीही खूप चीड होती. पण तिला सगळं जाणून घ्यायचं होतं की आपले बाबा आणि आपली ती सावत्र आई किती खालपर्यंत विचार करू शकते ते. तितक्यातच महेशची आई बोलते. तुझे बाबा मला म्हणाले तुमच्या मुलाला माझ्या छोट्या मुलीसोबत लग्न करण्यास होकार द्यायला सांगा. माझी मोठी मुलगी हिरण्या तुमच्या मुलाच्या मुलांना जेव्हा जन्म देईल तेव्हा ते मूल मी तुमच्या स्वाधीन करेल. म्हणजे माझ्या मोठ्या मुलीचा संसार त्या आकाशसोबत, तर माझ्या छोट्या मुलीचा संसार हा तुमच्या मुलासोबत सुरळीत सुरू होईल आणि माझ्या बिझनेससाठी मला त्याचा खूप मोठा फायदा होईल. ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे, बाहेर पडता कामा नये. तितक्यातच मी माझ्या मुलाची हाल त्यांना सांगितली. तो तर आता वेडा झालाय, त्याच्या डोक्याला मार लागलाय म्हणून माझ्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झालेत. आमच्याकडे सगळं काही असून आज त्याला कोणीच वारीस नाही म्हणून मी रडू लागले. तेव्हा 9 महिन्यांनी तू जेव्हा एका मुलीला आणि एका मुलाला जन्म दिला तेव्हा तुझ्या बाबांनी मला आमच्या घराचा वारीस वंश दिला, तोही चोरून. आणि त्या बदल्यात तुझ्या बाबांनी माझ्या मुलाच्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टीत हिस्साही घेतला. आणि ही गोष्ट बाहेर कुणालाच समजता कामा नये हेही सांगितलं. माझ्या मुलाची मुलगी ही तुझ्या जवळच आहे हे मला माहिती होतं, पण ते तुझ्यासोबत असा काही अन्याय करतील हे मला काहीच माहीत नव्हतं. काही दिवसांनी मला कळालं की त्यांनी तर तुलाही बाहेर शहरात काढून दिलं आहे आणि आकाशचं लग्न हे तुझ्या बहिणीसोबत ठरवलं आहे, तेही फक्त पैशांसाठी.
एका डायरीसाठी आकाश आणि त्याची फॅमिली तुझ्या बहिणीला स्वीकारायला तयारही झाले आहेत, कारण त्यांना माहिती होतं की त्या डायरीमध्ये श्रीमंत व्हायचं रहस्य दडलं होतं. जगावेगळ्या विविध रेसिपी त्याच्यात होत्या आणि म्हणूनच आकाशनं 9व्याला लग्नासाठी होकार दिला. ज्या दिवशी मी एका दिवसाचं बाळ, माझा वंश, तुझा आणि महेशचा मुलगा हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, त्याच दिवशी महेश कोमातून बाहेर आला. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली. आज 5 वर्ष झाले. तसे मी वंशला रोज हॉस्पिटलमध्ये महेशकडे घेऊन येते, जेणेकरून माझा मुलगा परत एकदा नीट व्हावा. महेशची आई रडू लागली. हे सगळं ऐकून हिरण्यालाही खूप त्रास होऊ लागला. तिनं प्रेमाच्या नजरेनंच महेशकडे बघितलं. आपला बालपणीचा मित्र आपल्यावर इतकं प्रेम करतो आणि आपण प्रेम शोधत बाहेर भटकत होतो, बोलत ती त्याच्याजवळ गेली. महेशच्या हातावर तिनं आपला हात ठेवला. तिच्या डोळ्यातील पाणी त्याच्या हातांवर पडलं. त्यानं हळूच तिच्याकडे बघितलं आणि त्याच्या तोंडातून आवाज आला, तोही गेल्या 5 वर्षात पहिल्यांदा. हीर. हो महेश, मी हिरण्या, तुझी हिरण्या. आपल्या मुलीला तुला भेटायला घेऊन आली आहे. ही बघ पिहू, आणि हा बघ आपला मुलगा वंश. म्हणून ती रडू लागली. हिरण्या या 5 वर्षात खूप बदलली होती. अतिशय सुंदर देखणी ती दिसत होती, एकदम फिट आणि स्लिम. म्हणून कदाचित महेशला तिच्याकडे बघून ती ओळखायला येत नव्हती, पण तिचा स्पर्श त्याला ओळखीचा वाटला. आज तो पहिल्यांदा बोलला होता आणि यामुळे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की जर तुम्ही अशाच त्याच्याकडे येत राहिल्या तर लवकरात लवकर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. तिनं आपल्या मुलाला मिठी मारली. प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आज हिरण्याकडे सगळं काही होतं, पण आपल्या आईबापाने केलेला धोका तिला सहन होत नव्हता. म्हणून महेशच्या आईला आपल्या मुलीची आणि आपल्या मुलाची काळजी घ्यायला सांगून ती रागातच आपल्या बापाच्या घरी आली. घरी तर अगोदरच आकाश आलेला होता. हिरण्याला समोर बघून तो खूपच खुश झाला, पण आपल्या हातात ते घटस्फोटाचे पेपर बघून त्याला समजलं होतं की आपलं तिच्यासोबत आता कुठल्याही प्रकारचं नातं नाही. तिनं आकाशला चांगलंच सुनावलं. आज ती 5 वर्षापूर्वींची जाडी वयस्कर मुलगी तुझ्यासमोर नाही का? आज मला असं सुंदर बघून लगेच स्वीकारायला तयार आहेस, तेही फक्त फायदा बघून. त्याला प्रेम म्हणत नाही. आणि तशीच 9व्याकडे वळत ती 9व्याला बोलते, जो मुलगा बायकोचा होऊ शकला नाही तो तुझा काय होणार? सुमनकडे जात ती आता सुमनला म्हणते, 5 वर्षांची होते तेव्हा आई सोडून गेली आणि मी तुझ्यामध्येच माझी आई बघितली. तू जे म्हटले ते मी ऐकलं, पण तू कधीच मला तुझी मुलगी समजून माझ्यावर प्रेम केलं नाहीस. त्या दिवशी तू जे काही केलं त्याने माझं पूर्ण जीवन बदलून गेलं. माझ्यासोबतच तू महेशचं सुद्धा आयुष्य पूर्णपैकी उद्ध्वस्त केलं. सुमन खाली मान घालून तिचं बोलणं ऐकत होती. तिने आता आपला चेहरा आपल्या बापाकडे फिरवला. ती तर माझी सावत्र आई आहे, पण तुम्ही तर माझे सख्खे बाबा आहात. तुमचाच अंश मी आहे, तरी तुम्ही माझ्यासोबत असं कसं वागू शकतात? मुलीपेक्षा तुम्हाला पैसा हा महत्त्वाचा कसा वाटू शकतो? मी रोज स्वतःला कोसत होते, स्वतःलाच मी दोष देत होते. माझा मुलगा कुठे आहे? तळतळीने तुम्हा सगळ्यांनाही मी विचारत होते, पण तरीसुद्धा कोणीच मला काहीच सांगितलं नाही. माझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे हे सुद्धा तुम्हा सगळ्यांना माहिती असून तुम्ही माझ्यापासून हे लपवून ठेवलं. वरून माझ्या मुलाबद्दल तुम्ही महेशच्या आईवडिलांकडून पैसा घेतलात, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही हिस्सा घेतला. असे आईवडील असण्यापेक्षा मी अनाथ असते ते चांगलं झालं असतं. मला तर आज लाज वाटत आहे माझी की मी तुमची मुलगी आहे. तुम्ही असं कसं करू शकतात मिस्टर पुरुषोत्तम पाटील? ती रागातच आपल्या बाबांना बोट दाखवत बोलत होती. आकाशला सगळं काही समजल्यावर
त्यानं लगेचच नव्यासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि तो तिथून निघून गेला. तितक्यातच काही वेळात पोलीस पण तिथे आले. आपली डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याच वडिलांनी आपल्या मुलाला पैसे घेऊन त्याच्याच आजीबाबांना विकलं. हॉस्पिटलमधून त्यांनीच माझ्या मुलाला चोरलं हा आरोप तिनं आपल्या बाबांवर लावला. आता पोलीस तिच्या बाबांना आणि आईला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. नव्या खूप रडत होती. हिरण्यानं तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि आपल्या बापाचा पूर्ण कारभार हा तिला सोपवून हिरण्या परत महेशकडे हॉस्पिटलला निघाली. हिरण्या हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या महेशच्या आईनं तिला मिठीच मारली. माझ्या मुलाने आज पहिल्यांदी रिस्पॉन्स दिला, आज पहिल्यांदी तो बोलला आणि तो लवकरच आता रिकवर होईल असंही डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं. त्या खूप खुश होऊन तिला बोलत होत्या. तिलाही हे ऐकून खूप आनंद झाला. आपला मुलगा आणि आपली मुलगी आज तिला भेटले होते. तिच्याकडे आज सगळं काही होतं. तिने महेशच्या आईला, पिहूला आणि वंशला घरी घेऊन जायला सांगितलं आणि ती स्वतः हॉस्पिटलमध्ये राहून महेशची काळजी घेऊ लागली. लवकरच तिच्या प्रेमाने त्याच्या प्रकृतीत सुधार झाला. तो हळूहळू नीट झाला. त्यानं तिला ओळखलं आणि परत एकदा कडकडून अशी मिठी मारली. मला सोडून तर जाणार नाहीस ना, तो तिला बोलला. कधीच नाही, तीही त्याला म्हणाली. आता या गोष्टीला 2 महिने झाले होते. महेश पूर्ण बरा झाला होता. हिरण्यानं त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली होती. आता महेशच्या आईने हिरण्या आणि महेशचं लग्न अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कमी लोकांमध्ये लावून दिलं. महेश खूप खुश होता. त्यानं लवकरच आपला कारभार परत सांभाळला. त्यानं हिरण्याला सुद्धा कशातच रोकटोक केली नाही. दोघांनी मिळून त्यांचा बिझनेस, त्यांचा कारभार हा खूप मोठा केला आणि आज ते त्यांच्या मुलांसह दोघंही खूपच खुश आहे. आयुष्याने तिला सगळे रंग दाखवले होते. कोण आपलं, कोण परक हे सुद्धा तिला समजलं होतं. फक्त रक्ताचीच नाती ही आपली असतात यावरून तिचा आता विश्वास उडाला होता. नाती रक्ताची नसली तरीही ती प्रेमाने जोडली जातात आणि तेच खरे नाते असते जिथे प्रेम भरभरून असते. यावर तिचा आता खूप मोठा विश्वास बसला होता. महेशवर तिचं आता खूप जास्त प्रेम होतं, कारण ती जशी होती तसं महेशनं तिला स्वीकारलं होतं, तेही 5 वर्षांपूर्वी. आणि यालाच प्रेम म्हणतात. प्रेम शरीरावर नाही तर मनावर असावं हे आज या कथेतून सिद्ध झालं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य धोका बाहेरचेच लोक नाही तर आपले रक्ताचेच माणसं हे करतात हे या गोष्टीतून आज आपल्याला शिकायला मिळालं. कर्म चांगले करा म्हणजे चांगलंच होईल, नाहीतर फिरून ह्याच जन्मात आपण केलेलं ते पाप आपल्याला फेडावं लागेल. प्रेम माणूस बघून नाही तर त्याचं मन बघून करायला शिका, कारण पैसा कितीही असला पण प्रेम मिळत नसेल तर तो व्यक्ती आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. चला तर मग ही स्टोरी आवडली असेल तर आपल्या ह्या स्टोरीला लाईक नक्की करा. कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन स्टोरी टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.